ओके. जर तुम्ही फॅट लॉस करत असाल आणि जिम पण करताय, डाएट पण करताय, बट तुमचं वेट ड्रॉप नाही होत आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॅलरीज कमी नाही करायच्या आहेत. तर पहिले तुम्हाला 7 डे जे ॲव्हरेज आहे तुमचं वेट, ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि जर 2 to 3 वीक्ससाठी ते ड्रॉप नसेल होत, तर तुम्हाला कॅलरीज स्लाइटली कमी करायच्या आहेत किंवा मग तुमची जी डेली ॲक्टिव्हिटी आहे, ती इन्क्रीज करायची आहे. जेणेकरून की तुम्ही वापस कॅलरी डेफिसिटमध्ये जासाल. कारण की तुम्ही ज्या कॅलरी डेफिसिटमध्ये सध्या आहात, ती एक कॅलरी मेंटेनन्स कॅलरी झाली आहे तुमच्या बॉडीसाठी. तुमच्या बॉडीने त्या कॅलरीज अडॅप्ट करून घेतलेल्या आहेत. सो थोडंसं तुम्हाला स्लाइटली ड्रॉप करायचं आहे किंवा डेली ॲक्टिव्हिटीज इन्क्रीज करायच्या आहेत आणि फॅट लॉसला कॉम्प्लिकेटेड नका करू. फॅट लॉस हा खूप ईझी आहे, जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर. जर तुम्ही कन्सिस्टंट नाही आहे, तर फॅट लॉस करणं खूप मुश्किल आहे. फॉलो फॉर मोर फिटनेस टिप्स.